हाय हॅलो गाईज, नमस्कार. कशात सर्व मजेत ना? आज मी जात आहे अलिबागमध्ये सर्वात मोठा लायन्स क्लब फेस्टिवल 2026 याचं नियोजन केलेलं आहे आणि आज पहिलाच दिवस आहे लायन्स क्लब फेस्टिवलचा आणि मी जात आहे डान्स कॉम्पिटिशन बघण्यासाठी. शालेय नृत्य स्पर्धा आहेत आणि आपले महाराष्ट्राचे लाडके लावणी सम्राट अस्मिक कामटे हे प्रमुख उपस्थितीत म्हणून आहेत. आज त्यांचा देखील डान्स दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी. व्हिडिओमध्ये आपल्या कंटिन्यू राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला आता आपण भेटूया फेस्टिवलला डायरेक्ट. जाता जाता ऊन वगैरे लागत होता म्हणून आम्ही उसाचा रस थंडगार प्यायला थांबलो, तुम्ही पाहू शकता. आणि आता मी फेस्टिवलच्या इकडे पोहोचले. दुपारच झालेले आहे आणि स्टॉल ऑलमोस्ट लाव चालू होतं, त्यांची तयारी चालू होती. आज पहिलाच दिवस असल्यामुळे सर्व दुकानदार आपले आपले जे स्टॉल असतात ते लावण्याचा प्रयत्न चालू होता त्यांचा. आणि खूप छान वाटत होतं की प्रत्येकाला स्टॉल टाकून दिलेले होते. मोबाईल्स कवरचं होतं, असं म्हणजे खाण्याचं पिण्याचं सर्व आपले म्हणजे स्टॉल होते. लायन्स क्लबचं नियोजन खूप छान होतं. या विंगेतनं गेले, नंतर दुसऱ्या विंगेतनं बाहेर पडायचे. पापड वगैरे आपण नॉर्मली असतं तसं पापड वगैरे खूप छान स्टॉल होते. आणि हे आज आहे आपलं किम फेस्टिवल लायन्सचं 2025चं सेटअप आणि खूप छान असं सेटअप केलेलं आहे फेस्टिवलचं. आणि ही ताई आपली साऊंडवाली ओळखीचीच आहे आणि मी कलाकार असल्यामुळे सर्व साऊंडवाले वगैरे माझे ओळखीचेच असतात. आणि हा आपला सेटअप आहे, मेन स्टेज आहे फेस्टिवलचा. आणि हे मेन गेट आहे आपलं की इथून एंट्री होते सर्वांची. आणि थोड्याच वेळात अस्मिक दादाची एंट्री झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्राचा लाडका लावणी सम्राट अस्मिक कामटे हे आज परीक्षक म्हणून आहेत. डान्स कॉम्पिटिशन आहे, शालेय नृत्य स्पर्धा आणि आयोजक वगैरे त्यांना घेऊन जात होते फेस्टिवलकडे. आणि दुसऱ्याच क्षणी आपले दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांची देखील एंट्री झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आज पहिला दिवस होता आणि त्यांचं औक्षण करून सर्व फेस्टिवलचं उद्घाटन होणार होतं. आणि आपल्या महेंद्र शेठ दळवी आमदार यांच्या हस्ते आपल्या मेन गेटचं फेस्टिवलचं उद्घाटन झालेलं आहे, आता तुम्ही पाहू शकता. आणि खूप छान वाटतंय आज आपले आमदार आलेले आणि तुम्ही पाहू शकता मी प्रत्यक्षात त्यांच्या समोरच आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, राजमाता जिजाऊ. गणपती याचं वंदन करून या ठिकाणी सन्मान्य आमदार महोदयांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून उद्घाटन संपन्न झालं आहे. आता तुम्ही केम फेस्टिवलमध्ये डान्स करणार आहात. तुमच्या शाळेचं नाव सांगा, कोणत्या डान्सचं नाव सांगा, कोणता डान्स करणार आहात? रायगड जिल्हा परिषद शाळा मांडवे आहे. आम्ही आता दिंडी हा डान्स सादर करणार. तुम्हाला सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. हे सर्व कलाकार आहेत, थोड्याच वेळात त्यांचा डान्स होणार आहे, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. असते या सुंदर अशा फेस्टिवलचं उद्घाटन संपन्न झालंय आणि उद्घाटनाचा औपचारिक कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर या कार्यक्रमातील अर्थात या 5 दिवसीय आपल्यामध्ये एकूण ज्या शाळांनी सहभाग घेतला आहे त्या शाळांचं आणि त्या शाळेच्या प्रशासनाचं, त्यांच्या सगळ्या शिक्षक वृंदाचं आणि विद्यार्थी मित्रांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि या स्पर्धेला सुरुवात करतो. सुरुवात करायची का? सगळे तयार आहात का? क्या बात आहे. तर सुरुवात आपण करत रायगड जिल्हा परिषद शाळेच्या मांडवा या शाळेतील विद्यार्थ्यांचं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. माझ्या हक्काच्या रायगड जिल्हा परिषद शाळेच्या अर्थात मांडवा शाळेचं सादरीकरणासाठी, या सुंदर अशा आविष्कारासाठी नक्कीच झाल्या पाहिजेत. इतकं सुंदर, इतकं अप्रतिम, इतकं सुंदर असं सादरीकरण या विद्यार्थ्यांनी केलंय. आणि अश्विक सरांनी आणि पानसरे मॅडमनी या ठिकाणी स्टँडिंग ओवेशन दिलेलं आहे. तर नक्कीच मी सरांकडे वळतो. सादरीकरण कोरिओग्राफ केलेलं आहे. एक अगदी शॉर्ट बट स्वीट तुमच्याकडून एक कमेंट मला पाहिजे.
नमस्कार, आवाज येतोय? आपण ना सुरुवात एक वेगळी करूया आज. जसं नववर्षाचं स्वागत करताना खुले येतात त्या कळ्या आणि आम्हा बालकलाकारांना आणि आम्हा कलाकारांना हवं असं तुमच्या रसिकांच्या जोरदार टाळ्या. तुमच्या टाळ्या जेव्हा येतील ना तेव्हा आम्हा कलाकारांना इथे खूप जास्त हुरूप येतो आणि आम्ही खूप एनर्जीने परफॉर्म करतो. खरंच खूप बरं वाटलं. तर आता पुढील स्कूलला, पुढील शाळेला या मंचावरती येण्याची विनंती करतोय. महात्मा गांधी विद्यालय हशिवरे यांना विनंती करतोय की आपल्या कला प्रकाराला सादर करण्यासाठी आपण मंचावरती यावं. एकदा जोरदार टाळ्या. तुमच्या शाळेचं नाव सांगा आणि कोणतं गाणी करणार आहात ते देखील सांगा. महात्मा गांधी विद्यालय सर्वश्रेष्ठ भारत. तुम्हाला माझ्याकडून बेस्ट ऑफ लक पुढच्या वाटचालीसाठी. Thank you. चांगला डान्स करा. तू आता थीम फेस्टिवल मध्ये आहेस तर तू कोणता डान्स करणार, कोणत्या शाळेतून आलेस जरा माझ्या युट्यूब इंडियन चॅनल. एज्युकेशन सोसायटी सेकंडरी स्कूल वरसरीमधून आलेला आहोत. आमचा डान्स आहे आदिवासी. तर तुम्हाला सर्वांना हे डान्स कलाकार आहेत पाहू शकता. महाराष्ट्राचा लाडका लावणी सम्राट अश्मिक कामटे यांची आता एंट्री झालेली आहे. जी एनर्जी तुमच्याकडे ट्रान्सफर झाली आहे ती एनर्जी एकदा पुन्हा एकदा या मंचाला मिळाली पाहिजे आणि ते माध्यम आहे ते म्हणजे टाळ्यांचं. तर एकदा जोरदार टाळ्या किंवा सगळ्यांच्या माध्यमातून मॅम साठी झाल्या पाहिजेत. मॅम, आमची अलिबागची मंडळी आणि अलिबागचे आमचे छोटे छोटे कलावंत तुम्हाला कसे वाटले? कारण तुमच्या माध्यमातून तुमचा एक सुंदर असं सादरीकरण तुम्ही सादर केलंच आहात, पण अलिबागचं सादरीकरण पाहिल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? सर्वप्रथम मी संपूर्ण आपल्या लायन्स क्लबचे मनापासून आभार मानते आणि माझे गुरुवर्य महाराष्ट्र लावणी सम्राट अश्मिक कामटे यांचं आज मला इथे बोलवलं, हा मान सन्मान दिला, त्यासाठी मी सर्वांचं मनापासून धन्यवाद मानते. आणि राहिली गोष्ट आपल्या कलाकारांची आणि त्यांच्या कलेची, ते तर खूप उत्कृष्ट प्रकारे सादर करतायत आणि सर तुम्ही पूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुंदर प्रकारे सादर करताय. त्यामुळे आम्ही तुमच्यासोबत प्रेक्षकांसोबत कनेक्ट होऊ शकतोय आणि मगाचपासून ते आम्ही परफॉर्मन्स बघतोय. जे काही शिक्षकांनी त्यांना जे कोरिओग्राफ केले, त्यांना जे नॉलेज आहे दिले ते उत्तम प्रकारे दिले आणि आम्ही स्वतःला म्हणतो ना की अभिमानास्पद गोष्ट आहे की आज आम्ही त्यांना जज करण्यासाठी इथं बसलो आहोत. तर सर्वांचे मनापासून धन्यवाद. यांचा डान्स आहे, थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो डान्स कसं करणार आहेत आणि तुमच्या डान्सचं नाव, शाळेचं नाव. माझ्या शाळेचे नाव आहे PMT वायशे. आम्ही विविध राज्यातील वेशभूषा आणि गाणी घेतलेली आहे. ओके, बेस्ट ऑफ वैजाळी इंग्रजी माध्यम शाळा हशिवरे आयोजित एक भारत श्रेष्ठ भारत हा नृत्य सादरीकरण करण्यासाठी लायन्स क्लब कनकेश्वर फाटा या ठिकाणी आलेले आहोत आणि हे सर्व आमचे विद्यार्थी आहेत आणि मुख्याध्यापिका मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हाला बेस्ट ऑफ लक सर्वांना. धन्यवाद. गाईज, हे आहेत आपल्याच अलिबाग तालुक्यातील आपल्या शेजारच्या कोलीवाड्यातील रेवस बोंडणी कोलीवाडा आहे. बोंडणी कोलीवाड्यातले कलाकार आहेत. आमचा डान्स कोळी डान्स आहे आणि आमच्या गावाचं नाव बोलणे आणि आमची शाळा सारळ माध्यमिक शाळा सारळ. खूप छान लुक आहे तुमचा, एक नंबर. बेस्ट ऑफ लक तुम्हाला डान्ससाठी. आता 2 मिनिटातच यांचा डान्स आहे. मी तुम्हाला डान्स दाखवण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि असेच सपोर्ट करत जा. चॅनलवरती नवीन आला तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही आता फेस्टिवलमध्ये डान्स केला, मी तर बघितला डान्स, पण तुम्हाला डान्स करून कसा वाटला? इथे पहिल्यांदा तुम्ही डान्स केलात की कुठे डान्स करता? मला खूप उत्साह वाटत होतं त्या डान्ससाठी, कारण आमच्या शाळेमध्ये पहिल्यांदा हा डान्स केला होता आणि लायन्स क्लबमध्ये सुद्धा पहिल्यांदा आलो होतो. आम्हाला खूप छान वाटत होतं डान्स करण्यासाठी.
सगळं म्हणतात ना की सौंदर्य तुमच्या केसांमध्ये, तुमच्या दिसण्यामध्ये असतं. आज या चिमुकलीने मला नव्याने शिकवलं, सौंदर्य केसात नसतं तर तुमच्या हृदयात असलं पाहिजे आणि तुमच्या परफॉर्मन्समध्ये असलं पाहिजे. लव यू. मला ना मुलगा आहे, मुलगी असती तर तिला मी खूप अजून नाचवलं असतं, पण माझा मुलगा आताशी 4 वर्षांचा आहे. हां, माझं लग्न झालंय. भांडं फुटलं का? नाही, मगाशी ते आदिवासी नृत्यातच फुटलं होतं. खूप प्रेम. आजच्या या सादरीकरणासमवेतच आजच्या या शालेय स्पर्धेसाठी देखील आपल्याला मान्यवर परीक्षक म्हणून लाभले हे दोन्ही मान्यवर आणि या दोन्ही मान्यवरांचा यथोचित सन्मान आता या प्रसंगी या मंचावरून आम्ही करू इच्छितो आणि त्या सन्मानाचा आपण या ठिकाणी मोठ्या मनाने स्वीकार करावा. आणि आपली महाराष्ट्राची अस्सल परंपरा, या मराठमोळ्या मातीतील मराठी कला ही परदेशाच्या मंचावर देखील जाऊन त्यांनी कला सादर केली. आपली मराठी माणसं आणि परदेशातील जे विविध भाषी किंवा जे परदेशातील लोक आहेत त्यांना देखील मराठमोळी संस्कृती ज्याने अभिमानाने ठणकावून दाखवली असा आमचा कलाकार. एकदा जोरदार टाळ्या अश्मिक आनंद कामटे यांच्यासाठी झाल्या पाहिजेत आणि त्यांचा यथोचित सन्मान सन्मान्य लायन BN कोळी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या मंचावरून करत आहोत. तर नक्कीच या सन्माना मी लायन अमरेशजी शिरगावकर सर यांना विनंती करतो की कृपया आपण मंचावरती येण्याची कृपा करावी. आपल्या शुभ हस्ते आपण आरती पानसरे मॅडम यांचा यथोचित सन्मान या प्रसंगी करत आहोत. उत्तेजनाचं पारितोषिक विजेते आहेत वैजाळी इंग्रजी माध्यम स्कूल हायशिवरे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी कोळी परंपरा दाखवली अशी शाळा अर्थात सारळ माध्यमिक शाळा सारळ आणि या तृतीय क्रमांकानंतर आता द्वितीय क्रमांक असे जे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांची थीम होती आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी मध्ये सन्मान्य लायन पाटील साहेब, मोहन पाटील साहेब ठरलेले रायगड जिल्हा परिषद शाळा मांडवाच्या या विद्यार्थ्यांचं आपल्या फेस्टिवलमधला प्रथम क्रमांकाचे विजेते मानकरी आहेत आपले हे स्पर्धक. करणार आहोत. मी सर्वप्रथम विनंती करतोय